विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे पर्पल हॅटच्या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, कॅरी ऑनच्या संदर्भात 7-8 प्रश्न मुलांच्या मनात आहेत। इनसेम आम्ही देऊ शकतो का वगैरे वगैरे सगळे। सगळ्या गोष्टी मी इथे आता क्लिअर करणार आहेत। ओके, सो प्रश्न आपण क्लिअर करूया। पहिला प्रश्न होता, आधी मी प्रश्न डिस्कस करतो, मग आपण त्याचे उत्तर बघूया। माझ्याकडे एक नवीन आता सर्क्युलर आलेला आहे, त्या सर्क्युलरनुसार सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। पहिला प्रश्न होता की सर आम्हाला क्रिटिकल आणि क्रेडिट दोघांमुळे वायडी होता, तो आम्हाला कॅरी ऑन भेटेल का? सेकंड होता फक्त क्रेडिटमुळे वायडी, तो कॅरी ऑन भेटेल का? थर्ड होता 2024 पॅटर्न फर्स्ट इयरचे मुलं होते, त्यांना क्रेडिटमुळे वायडी होता, त्यांना कॅरी ऑन भेटेल का? नेक्स्ट होता कॅरी ऑन जर भेटला तर आता जी सोमवारपासून इन्सेम ती आम्ही देऊ शकतो का? पाचवा होता जर डिसेंबर नोव्हेंबर मध्ये आमचे बॅकलॉग किंवा क्रिटिकलचे विषय निघाले नाही तर पुन्हा वायडी पडेल का? सातवा प्रश्न होता जर वायडी पडला तर आमची फीजचं काय, फीज रिफंड होईल का? आणि आठवा होता आम्ही प्रोव्हिजनल ऍडमिशन घेतलेलंच नव्हतं पण आता कॅरी ऑन भेटलाय, मग आता ऍडमिशन कधी घेऊ किंवा आम्हाला डायरेक्ट इन्सेम देता येईल का? सो मित्रांनो, सगळे प्रश्न डिस्कस करूया। पहिला प्रश्न तो ज्यांना डबल वायडी होता म्हणजे क्रिटिकलमुळे आणि क्रेडिटमुळे, सो त्यांना अलाउड केलेलं आहे, पण कुणाला? ज्याचं क्रिटिकल होता पण क्रेडिट 50% भरलेलं आहे, नेक्स्ट इयरचं क्रेडिट 50% ऍटलीस्ट भरलेलं पाहिजे तरच त्याला अलाउड आहे। यस, तरच तो नेक्स्ट इयरला जाऊ शकतो। म्हणजे हे बघा, फर्स्ट इयरचा क्रिटिकलला होता पण सेकंड इयरचं क्रेडिट 50% पण भरलेलं आहे तर त्याला अलाउड आहे, पण फर्स्ट इयर क्रिटिकल होता आणि सेकंड इयरचं क्रेडिट 50% पेक्षा कमी आहे, त्याला कॅरी ऑन भेटणार नाही। सिमिलरली सेकंड इयरचा क्रिटिकल होता आणि थर्ड इयरचं क्रेडिट 50% पेक्षा कमी आहे, त्याला कॅरी ऑन भेटणार नाही, पण ज्याचं सेकंड इयरचा क्रिटिकल होता पण थर्ड इयरचं क्रेडिट 50% पेक्षा जास्त आहे त्याला कॅरी ऑन भेटेल। क्लिअर झालं? सेकंड, फक्त क्रेडिटमुळे वायडी त्याला कॅरी ऑन भेटेल का? नाही। थर्ड, 2024 पॅटर्न फर्स्ट इयरला होते, क्रेडिटमुळे वायडी त्यांना कॅरी ऑन भेटेल का? तर नाही। फोर्थ, ज्यांना आता कॅरी ऑन भेटला आहे आपल्या रूल नुसार आणि त्याला जर आता इनसेम द्यायची सोमवारपासून थर्ड इयर बीची जी इनसेम होणार आहे ती इनसेम देता येईल का? आणि तसंच फर्स्ट इयर सेकंड इयरची इनसेम या ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये होईल, तर ती आता कॅरी ऑन भेटल्यानंतर देता येईल का? तर हो, ती इनसेम तुम्हाला देता येईल। मग त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन करून घेणे गरजेचं आहे। तर उद्या शनिवारी कॉलेजमध्ये जा, कॉलेज जरी सुट्टी असली तरी एक्झाम सेक्शन चालू असतं, सो कॉलेजमध्ये प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन घ्या आणि तुम्ही सोमवारपासून सोमवारपासून तुम्ही इनसेम देऊ शकता। ज्या मुलांनी ऑलरेडी प्रोव्हिजनल ऍडमिशन घेतलंय त्यांना अडचण नाही, ज्यांनी नाही घेतलं त्यांनी पटकन शनिवारी उद्या कॉलेजला जाऊन कॉलेजशी डिस्कस करा। काही कॉलेज इनसेमच्या नंतर घेतील, काही कॉलेज शनिवारी रविवारी पण घेतील, सो डिपेंड्स ऑन कॉलेज। ओके, त्याच्यानंतर फीज किती भरायची? तर प्रोव्हिजनलची फीज ही त्या कॉलेजनुसार वेगवेगळी असते, ते कॉलेज ठरवतं, 10, 5, 10, 15, 20 या टाईप मध्ये असते। ओके, नंतर जर ह्यावेळी जी नोव्हेंबर डिसेंबरची एक्झाम आहे त्यावेळी तुम्हाला या रेग्युलर कॅरी ऑन भेटल्यामुळे ज्या रेग्युलर सेमला आले, रेग्युलर सेमचे तुम्हाला एंड सेम देता येईल का? तर मित्रांनो, बिलकुल नाही। तुम्हाला जसं सर्क्युलर आहे त्यात मेन्शन आहे की तुम्हाला फक्त आता इनसेम देता येईल, पण एंड सेमिस्टर एक्झाम या रेग्युलर वर्षाला तुम्ही प्रमोट झाले ना, तो रेग्युलर वर्षाची एंड सेम एक्झाम तुम्हाला मे 2026 मध्ये जी एंड सेम एक्झाम होईल तिच्या सोबतच या सेमची पुढच्या सेमची दोन्ही सेमची रेग्युलरच्या एंड सेमची एक्झाम एकत्रच मे 2026 मध्ये देणं आहे। तुम्ही फक्त रेग्युलरची आता इनसेम देऊ शकता, यस, आणि बॅकलॉगच्या इनसेम देऊ शकता। क्लिअर झालं? या पद्धतीने। नंतर आहे जर वायडी पडला तर फीजचं काय? तर फीज तुम्हाला ऑब्व्हियसली रिफंड भेटणार नाही। सो मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या आहे। सर्क्युलरमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या आणि अजून एक सांगितलं त्यांनी की यावेळी आता तुम्ही रेग्युलर झाले तर रेग्युलर असताना तुम्हाला कॉलेजमध्ये पूर्ण लेक्चर करणं अनिवार्य आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल्स करणं, सबमिशन करणं, या सेमचं पुढच्या सेमचं दोन्ही पण तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत, ते कंपल्सरी करायचं आहे। सो मित्रांनो, या प्रकारे कॅरी ऑनच्या संदर्भात सगळे डाऊट्स मी इथे क्लिअर केले। अजून काही डाऊट्स आले मला कमेंटमध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।